कदाचित तुम्हाला हे माहिती आहे का, एका राक्षसामुळे अशी एक घटना घडली की आज करोडो लोक आषाढी एकादशीचा उपवास करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, जर त्या दिवशी भगवान विष्णू झोपलेच नसते तर कदाचित एकादशी हा पवित्र दिवस देखील अस्तित्वात आलाच नसता. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी अशी कोणती एक गोष्ट आहे जी प्रत्येक भक्ताने ती नक्कीच करावी. त्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीची प्राचीन कथा ऐकायला पाहिजे. चला तर मग प्राचीन कथाला सुरुवात करूया. प्राचीन काळी मोरासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली क्रूर असा एक राक्षस होता. त्याच्या अत्याचाराने देव, ऋषी आणि पृथ्वीवरील सर्व लोक खूप त्रस्त झाले होते. अखेर सर्व देव भगवान श्री विष्णूंच्या चरणी गेले. भगवान विष्णूंनी मोरासुराशी अनेक दिवस युद्ध देखील केले. युद्ध इतके भीषण होते की संपूर्ण सृष्टी हादरली होती. शेवटी थकून भगवान विष्णू एका गुहेत विश्रांतीसाठी गेले आणि त्यावेळेस मोरासुराला वाटले आता हीच एक योग्य संधी आहे की ती भगवान विष्णूवरती हल्ला करू शकतात आणि त्यासाठी तो पुढे सरकावला. पण पुढच्या क्षणी जे घडले त्याची कल्पना मोरासुराने स्वप्नात देखील केली नव्हती. कारण भगवान विष्णूंच्या दिव्य तेजातून एक अद्भुत अशी तेजस्वी देवी प्रकट झाली. तिच्या डोळ्यात तेज, हातात शस्त्रे आणि चेहऱ्यावरती दैव्य सामर्थ्य होते. आणि त्या देवीने मोरासुराशी भीषण असं युद्ध देखील केलं आणि काही क्षणात त्या राक्षसाचा अंत देखील केला. भगवान विष्णू जागे झाले तेव्हा त्यांना त्या देवीचा पराक्रम पाहून तिला वर मागण्यास सांगितले, कारण तिचा पराक्रमच तसा होता. देवी म्हणाली, प्रभू, आजच्या दिवशी जो भक्त श्रद्धेने उपवास करेल, तुमचे नामस्मरण करेल आणि भक्तिभावाने तुमची पूजा करेल, त्याला तुमची अखंड कृपा लागो. हीच माझा वर आहे आणि तो तुम्ही मला द्यावा. भगवान विष्णूंनी हसत हा वर दिला आणि म्हणाले, आजपासून हा दिवस एकादशी म्हणून ओळखला जाईल आणि या दिवशी केलेली भक्ती अनेक पटींनी फळ देऊन जाईल. त्यासाठी आषाढी एकादशीचा उपवास केला जातो. म्हणूनच आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर मन शुद्ध करण्याचा, वाईट सवयींचा त्याग करण्याचा आणि भगवान विठ्ठलाच्या भक्तीत स्वतःला अर्पण करण्याचा आणि मग्न करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणूनच आज लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत, हातामध्ये पताका आणि टाळ वाजवत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. जाताना ज्ञानबा तुकाराम हा गजर देखील करतात. पंढरपूरला पोहोचतात आणि त्यांच्या डोळ्यात फक्त एकच ध्यास असतो, तो म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाचा. आता शेवटी एकच महत्त्वाची गोष्ट आहे, ती कुठली तर चला पाहूया. असे मानले जाते की आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही मनापासून श्रीराम जय जय राम किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा जप जरी तुम्ही केला ना, तर तुम्हाला मनाला शांतता मिळते आणि भक्ती अधिक तुमची दृढ होते. त्यासाठी ही नामस्मरण नक्कीच करावे. जर तुम्हालाही विठ्ठलावर श्रद्धा असेल आणि कमेंटमध्ये मला ती तुम्ही नक्कीच सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय जय हरी विठ्ठल.